अशोक खरातची एसआयटीकडून सलग 10व्या दिवशी चौकशी। एसआयटीचं पथक अशोक खरातला घेऊन कार्यालयामध्ये दाखल। काल उशिरा दाखल झालेल्या 2 गुन्ह्यांसंदर्भात देखील चौकशी केली जाणार। भोंदू खरातचा आणखी प्रताप उघडकीस। भोंदू खरातने एका व्यावसायिकाला लाखोंचा चोना लावल्याचं प्रकरण समोर। अहिल्यानगरच्या नेवासामध्ये भोंदू खरात विरोधात तक्रार दाखल। तक्रारदाराची 20 ग्रॅम सोन्याची अंगठी स्वतःकडे ठेवून बनावट अंगठी दिल्याचा आरोप आहे। भोंदू खरात हवाला रॅकेट चालवत असल्याची सूत्रांची माहिती। परदेशात पैसा पाठवण्यासाठी खरात हवालाचा वापर करायचा। दुबईपर्यंत पैशांची देवाणघेवाण होत असल्याची माहिती समोर। खरातचे अनेक मोठे भक्त आणि अधिकारी मदत करत असल्याचीही माहिती समोर। खरात विरुद्ध लेखी तक्रारींसाठी प्रतिसाद मिळत नसल्याची बाब समोर। खरात विरुद्ध फोनवरून 100 पेक्षा अधिक तक्रारी। फोनद्वारे तक्रारींमध्ये 70% महिलांचा समावेश असल्याची सूत्रांची माहिती। लेखी तक्रार नोंदवावी यासाठी एसआयटी अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू। भोंदू अशोक खरातनं सावकारी व्यवसायात देखील मोठं जाळं निर्माण केल्याचं सूत्र सांगतायत। सावकारी व्यवहार पूर्णपणे बेकायदेशीरपणे चालवत असल्याची सूत्रांची माहिती। पैसे परत करण्यासाठी विलंब झाल्यास खरात दबाव टाकायचा। भोंदू बाबा अशोक खरातचा शस्त्र परवाना तात्काळ निलंबित। जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा प्रशासकीय निर्णय। गंभीर गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवरती परवाना निलंबनाचा आदेश। खरातसाठी काम करणाऱ्या सर्वांची चौकशी व्हावी। खरातच्या मोठ्या आर्थिक व्यवहारांचीही चौकशी व्हावी। सुषमा अंधारेंची मागणी। खरात प्रकरणी मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेणार अंधारेंचं वक्तव्य। तर खरात सारख्या माणसाला पोसलं कुणी अंधारेंचा सवाल। खरातला सोया टोचून मारलं पाहिजे। एका दिवसासाठी कायदा बदलून खरातला भर चौकात शिक्षा द्यावी। चाकणकरांनी राजीनामा दिला हे योग्यच आहे। भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। भोंदू खरातला मारून मोकळं व्हावं संभाजी भिडे यांची प्रतिक्रिया। तर संभाजी भिडेंच्या मागणीला सुबोध सावजी यांचाही पाठिंबा। आपण दोघांनीही मिळून खरातला संपवू माजी मंत्री सुबोध सावजी यांचं वक्तव्य। नाशिक जिल्हा बँक द्वारका परिसरातून सीबीएस परिसरामध्ये स्थलांतरित। भोंदू खरातच्या सांगण्यावरून लोकप्रतिनिधीने बँकेची जागा बदलली। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कृष्णा चांदगुडे यांचा दावा आहे। चौकशी संदर्भात पोलिसांना समितीने पत्र दिल्याची माहिती आहे। सिन्नरचा एक लोकप्रतिनिधी खरातच्या संपर्कात असल्याचा अनिसचा आरोप आहे। मतदान यंत्र सुरक्षित राहावे यासाठी जादूटोणा केला होता। नाशिकच्या अंबडमधील मतदान यंत्रासाठी जादूटोणा केल्याचा अनिसचा आरोप आहे। भोंदू खरातवरती नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये आणखी 2 गुन्हे दाखल। भोंदू खरातवरती महिला लैंगिक अत्याचारासह फसवणुकीचे 10 गुन्हे दाखल। नाशिकमध्ये पोलिसांकडून खरातचं कार्यालय असलेल्या ओकस प्रॉपर्टीची तपासणी। पंचनाम्यानंतर पोलिसांकडून ओकस प्रॉपर्टीचं कार्यालय पुन्हा एकदा सील। ज्या प्रकरणामध्ये चाकणकरांचं नाव ते प्रकरण अत्यंत गंभीर। संजय राऊतांची प्रतिक्रिया। खरात पंच महाभूतांपैकी एक असावा। सगळीकडे त्याचा वावर होता। तिथे जाणारे मंत्री कोण होते ते फडणवीसांना जाहीर केलं पाहिजे। फडणवीस यांनी जाहीर केलं पाहिजे संजय राऊत यांची मागणी। खरात प्रकरणामध्ये चाकणकरांची चौकशी व्हावी। चाकणकरांविरोधात आरोपपत्र दाखल व्हावं। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंची मागणी। खरात प्रकरणामध्ये सुनील तटकरे चाकणकरांना सह आरोपी करा। चाकणकर तटकरे खरातच्या संपर्कात होते। कोकाटेंना मंत्रिपद मिळू नये म्हणून खरातने तटकरेंकडे आग्रह केला होता। विकास लवांडेंनी केला दावा। भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये पीडितांना आम्ही पूर्ण संरक्षण दिलंय। अजूनही काही तक्रारी दाखल होण्याची शक्यता आहे। मात्र महिलांचे व्हिडिओ व्हायरल करून गोपनीयता भंग करणाऱ्यांवरती फौजदारी कारवाई होणार। मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। भोंदू खरात प्रकरणामध्ये पीडित महिलांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात कारवाई। नाशिकसह वेगवेगळ्या ठिकाणी 74हून अधिक गुन्हे दाखल। व्हिडिओ व्हायरल न करण्याचं नाशिक पोलिसांचं आवाहन। बाकी नेते बुवाबाजीवरती पैसे उडवतात। मी जनतेला मदत करतो। कार्यकर्त्यांना सर्वोच्च मानतो। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य। वसईतील भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यला पुणे पोलिसांकडून अटक। मी महादेवाचा अवतार म्हणत महिलेवरती केला होता अत्याचार। ऋषिकेश वैद्यला आज कोर्टात हजर केल्या जाण्याची शक्यता। काल पिंपरीमधून ऋषिकेश वैद्यला अटक। रुपाली चाकणकर यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा। महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर चाकणकरांना दुसरा धक्का। चाकणकर यांच्याकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राजीनामा सुपूर्द।
अशोक खराच्या गैरकृत्यात दुरान्वय संबंध नाही. खराच्या प्रकरणाचा निष्पक्ष आणि पारदर्शकपणे तपास व्हावा. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकर यांचं ट्विट. रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावरून रोहिणी खडसेंची टीका. वैयक्तिक कारणांपासून सुरू झालेला माज 2 ओळींच्या राजीनाम्यावरती उतरला. रोहिणी खडसे यांची ट्विट करत टीका. चाकणकरांचा एका ओळीचा राजीनामा कर्माचं फळ चुकत नाही, याच जन्मात भोगावं लागतं. अंजली दमानिया यांची टीका. ज्यांची प्रकरणं दाबली त्यांना हा राजीनामा समर्पित. दमानियांचं वक्तव्य. पवारांच्या राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेसची 7 एप्रिलला प्रदेश कार्यकारिणी बैठक होणार. सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत बैठक असेल. युवकांच्या संघटन बांधणीसाठी मुंबईमध्ये बैठकीचं आयोजन. पाठीत खंजीर खुपसणं आम्हाला जमत नाही. श्वेता महालेंवर टीका करताना संजय गायकवाड यांची जीभ घसरली. आमची कामं सरळ आहेत, तुम्ही तुमच्या घरात चौकशी करा. गायकवाड यांची टीका. मुख्यमंत्र्यांची आज सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक. आज सकाळी 11 वाजता बैठक होणार होती, ती थोड्याच वेळात बैठक होणार असल्याची माहिती मिळते. दरम्यान काल मुख्यमंत्र्यांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक झाली आहे. देशात लॉकडाऊन लागणार नाही, संकटांचा यशस्वीपणे सामना करू. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदासाठी 2 नावं चर्चेत. अश्विनी भिडे आणि असीम गुप्ता यांची नावं चर्चेत आहेत. मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदासाठी अश्विनी भिडेंचं नाव आघाडीवर आहे. सरकारी जमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्याचा सरकारचा निर्णय. राज्यातील गरजूंना घर देण्यासाठी सरकारचा निर्णय. मुंबई आणि महानगर वगळून राज्यात सर्व योजना लागू होणार. 31 डिसेंबरपर्यंत अर्ज स्वीकारणार महसूल विभागाचा निर्णय. अजित पवारांच्या अपघाती निधनाला 2 महिने पूर्ण. अजितदादांच्या आठवणीमध्ये सुप्रिया सुळे, रोहित पवार यांचं ट्विट. दादा अजूनही आपल्या अवतीभोवती आहेत असंच वाटतं. सुप्रिया सुळेंचं भावनिक ट्विट. धाराशिव जिल्हा परिषदेच्या सभापती पदावरून शिवसेनेमध्ये वाद. शिवसेनेतील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर. कानेगाव जिल्हा परिषद गटाचे सदस्य आनंद पाटील यांचा राजीनामा देण्याचा इशारा. सभापती पदापासून डावलल्यामुळे नाराजी व्यक्त. पुण्यातील भोर नगर परिषदेतील नूतन कार्यकारिणीची पहिली सर्वसाधारण सभा संपन्न. पर्यटनाच्या दृष्टीनं भोर शहराचा विकास साधणार तर उपनगराध्यक्ष जयश्री शिंदे यांच्यासह भाजप नगरसेवकांचा निर्धार. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडला वाईन शॉपसाठी नियमबाह्य पद्धतीनं नाहरकत. अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याच्या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन. मुंबई महानगरपालिकेकडून आयोजित सायकल रॅलीकडे नगरसेवकांची पाठ. महापौरांच्या आवाहनाला नगरसेवकांकडून केराची टोपली. महापौरांसह हाताच्या बोटावरती मोजता येतील एवढेच नगरसेवक उपस्थित. बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यामध्ये भाजपला मोठा धक्का. शेकडो पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश. आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. साक्री तालुक्यातील 18 ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुकीसाठी 28 एप्रिल रोजी मतदान. पोटनिवडणुकीसाठी 7 ते 13 एप्रिल दरम्यान नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार. 15 एप्रिल रोजी अर्जाची छाननी तर 17 एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत. धुळे महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी 30 मार्चला निवडणूक होणार. भाजपच्या वतीनं 5 जणांनी अर्ज भरले. राष्ट्रवादीच्या वतीनं 1 तर एमआयएम पक्षाच्या वतीनं 1 अर्ज दाखल. पीएमपीकडून महिला सुरक्षेला प्राधान्य द्यावं. महिला काँग्रेस शहर मंडळाची पीएमपीकडे मागणी. बस थांबे आणि बसमध्ये आपत्कालीन यंत्रणा आणि सीसीटीव्ही बसवण्याची ही मागणी. पीएमपी प्रशासनाला निवेदन. धाराशिवमध्ये शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद. या प्रकरणामध्ये पोलिसांनी अवमानकारक कृत्य केल्याचा आरोप. पोलिसांवर कारवाई करा. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची मागणी. पोलिसांवर कारवाई करा. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची मागणी. कोल्हापुरात एलपीजी गॅस किमतीत वाढ. 45 रुपये किलोवरती असलेल्या गॅसचा दर 100 रुपयांवर. एलपीजी गॅसच्या दरवाढीमुळे शहरामध्ये 30% रिक्षा व्यवसाय बंद. एलपीजी गॅसचे दर कमी न झाल्यास रिक्षा चालक आंदोलन करणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी गॅससाठी 2 किलोमीटरचा रांगा. पैठण रस्त्यावरील नक्षत्रवाडी पंपावरती ऑटो चालकांची मोठी गर्दी. सकाळी 5 वाजल्यापासूनच ऑटो रिक्षा चालक पंपावर. परभणीमध्ये पेट्रोल आणि डिझेल वाटपासंदर्भातील लावलेले निर्बंध हटवले. अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी निर्बंध हटवल्याची पुरवठा विभागाची माहिती आहे. दुचाकीला 200 तर 4चाकी वाहनाला 2000 रुपयांपर्यंत इंधन भरण्याची मर्यादा निश्चित केली होती.
अमरावतीमध्ये 6व्या दिवशी पेट्रोल पंपावरील गर्दी ओसरली। मागील 5 दिवस शहरातील पेट्रोल पंपांवरती पेट्रोल घेण्यासाठी मोठी गर्दी। शहरातील अजूनही 3 पेट्रोल पंप बंद।